टॉप 4 मध्ये आहे. यस, मनपूर्वक शुभेच्छा पुढील तुमच्या सामन्यासाठी. धन्यवाद. हे होते निखिल. त्यांनी सांगितलंय मजा येते RPL खेळत असताना आणि सामना देखील दर्जेदार होणार आहे. आमच्यावर जोडले जात आहेत आमचे सिनियर समालोचक नक्कीच राजा देसाई सर. ओरट्यू राजा सर. यस, निश्चितच यानंतर महामुकाबल्याला इथे सुरुवात होईल. क्वार्टर फायनलचे सामने इथे पाहायला मिळणार आहेत. परंतु तत्पूर्वी हा सामना पाहूया कशा पद्धतीने रंग बदलतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला तो यश हळदणकर, राईट हॅम राऊंड द विकेट आणि समोर मनीष दळवी. नॉन स्ट्राईक एंडला आपण निहारला इथे पाहतोय. पहिलाच बॉल सुपर पंच केलाय. एकच रन या बॉलवरती इथे मिळेल. खातं इथे ओपन केलं गेलं ते संघाचं. मनीष दळवी विरुद्ध यश हळदणकर. यश हळदणकरच्या हातामध्ये बॉल आहे तर मनीष दळवीच्या हातामध्ये बॅट आहे. एक चांगलं बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळणार, युद्ध इथे पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती केलंय वार. यावेळी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा आला इशारा. वाईट स्वरूपात एक रन इथे मिळेल एक्स्ट्रा. आणि या दरम्यान बॅकफुटवरती येऊन पंच केलंय. बॅरिकेडर्सच्या वरून जातोय बॉल, त्यामुळे याही फटक्याला फक्त आणि फक्त एकच रनची दाद मिळेल. धावसंख्या पोहोचते यावी 3 अंकावरती. यश हळदणकर यावी हाही फटका इथे आपण पाहतोय तो पंच शॉट खेळण्याचा इरादा मनीष दळवीच्या माध्यमातून. कारण यश हळदणकरचं जे हे षटक आहे ते सेफली खेळून काढायचं. जेवढ्या धावा मिळतील तेवढ्या स्कोर कार्डवरती जोडायचा हा प्रयत्न आहे. आणि याही वेळी प्रोटेक्शन मिळालं. बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न यश हळदणकरचा होता. हाताला स्पर्श होऊन बॉलने निश्चितच फसवलं होतं, परंतु चिराग यावी सपोर्टला आलेला पाहायला मिळालाय. अथर्व सपोर्टला आलेला पाहायला मिळालाय. आणि याही वेळी नाकाम ठरला होता, परंतु बॉल फील्ड करताना अनुपला इथे आपण पाहिलं. सलग 2 चेंडूवरती चुका घडल्या होत्या यश हळदणकर कडून, परंतु कव्हर फील्ड तेवढ्याच तात्काळपणे सपोर्ट करताना पाहायला मिळेल, कव्हर करताना पाहायला मिळाले. त्यामुळे धावा रोखल्या गेलेत. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 4 अंकावरती. यश हळदणकरचा पुढील चेंडू. मनीष दळवी खेळण्यासाठी इथे सज्ज होतोय. राईट हॅम राऊंड द विकेट आहे. पाहूया कशा पद्धतीने इथे या सामन्याचा या बॉलचा इथे सामना करेल. हो यावी शानदार फिल्डिंग आहे. अथर्वने बॉलला फील्ड केले आणि या दरम्यान षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 4. समीकरण इथे बदलणार आहे. येणारे चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 9 रन असं आपल्याला इथे पाहायला मिळेल. 18 चेंडू 27 धावा म्हणजेच काय तर 2 चौकार इथे लगवावे लागतील. 9 धावा तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये काढाव्याच लागणार आहेत आणि तरच कुठेतरी आपण विजयी बनवू शकतो. हा प्रयत्न इथे करणं अपेक्षित असणार आहे राधाकृष्ण संघाला. यावेळी स्ट्रायकिंग एंडला निहारला इथे आपण पाहणार आहोत. निहार रेडीज लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. ओव्हरआर्म अंडरआर्म दोन्ही फॉर्मॅट मध्ये एक वेगळा शानदार शॉट आहे. नेत्रदीपक आहे, लाजवाब आहे. काय फटका सजवला. स्टेपिंग पहा मित्रांनो, बॅटचा फ्लो पहा, परफेक्ट मिडल केले आणि मिड ऑन आणि यावेळी मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर या दोघांनाही त्याने चिरले, भेदले आणि जागा शोधून काढले. अप्रतिम सजवला गेलेला हा फटका जो 4 धावा देऊन जातोय. निहारच्या बॅटमधून आलेला हा ब्लास्ट आहे. तुफानी इनिंग पेश करताना एक धमाकेदार खेळला गेलेला फटका अप्रतिम आहे. शॉट ऑफ द नाईट म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. इतका जबरदस्त फटका सजवला तो निहार याने. पुन्हा एकदा यावी गफलत झाले. बॅक टू बॅक चौकार ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय आणि निहारच्या स्वरूपात पहिला धक्का इथे बसतोय राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाला. एक गडी बाद. धावसंख्या आहे ती 8. अजूनही 23 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. अप्पा शिर्के मैदानाच्या आतमध्ये आपला अनुभव कसा इथे शेअर करेल, कारण धावांसाठी इथे धावाधाव चालले. एकात दुसरा चौकार प्रत्येक ओव्हरमध्ये लगावणं इथे आवश्यक आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिले तर पर ओव्हर 9च इथे राहिले, 9 रन राहिले. त्यामुळे तुम्हाला 9 धावा बनवायच्याच आहेत, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये धावा किती कमी राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे हे षटक आणि त्यानंतर पुढील षटक हे खूप महत्त्वाचं रीत्या ठरू शकतं. साहिल पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज. अप्पा स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार झालाय.
यावेळी फेकला गेलेला पहिला बॉल पायावरती आदळतोय. कुठेतरी नजर अंतिम क्षणी हटवली गेली वाटतं बॉलवरती, त्यामुळे पायावरती आदळलेला बॉल डॉट बॉल आलाय. यावेळी अगदी सरळ कॅच आउट होतोय. मैदानाच्या बाहेर यावं लागेल त्या अप्पा शिर्केला. पहिला बॉल पायावरती आदळला होता, दुसरा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी सरळ गोलंदाजीच्या हातामध्ये जाऊन सामावला आणि इथे बसलाय तो दुसरा धक्का राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाला. न्यू बॅटर हरेश या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु दोन्ही फलंदाजांनी निराश केले, कारण दमदार सुरुवात त्यांनी केली होती. खास करून निहारने एक चौकार ठोकला होता, दुसरा चौकार लगावण्याच्या प्रयत्नामध्ये तो बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर आप्पा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ओ या हरेशच्या बॅटमध्ये चौकार येतोय. झेल पकडण्याचा केला गेला होता प्रयत्न, फसला इथे क्षेत्ररक्षक, बॉल सीमारेषा पार गेलाय, म्हणजे इथे चौकार मिळणार आहे. यावेळी प्रज्वल होता ज्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या झाली ती 12. अजून 19 धावांची आवश्यकता इथे राहते. हरेश आहे, पहिल्याच बॉलवरती केलाय वार, बॉल केलाय तडीपार, मिळाले तिथे चौकार. यावेळी फ्रंटला येऊन खेळला गेलेला हाही फटका लाजबाब आहे. डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल, त्यामुळे या बॉलवरती मिळेल ती 1 रन आणि या दरम्यान षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करत असताना राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 18 धावा. रिक्वायर रन रेट अजूनही आपल्याला पर ओव्हर 9 रन. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 9 धावा बनवायच्याच आहेत. बनवल्यात तर निश्चित विजयाच्या आशा पल्लवित कराल, नाही बनवल्यात तर मात्र जसे हालातात तसेच माघारी जाल. त्यामुळे डू ओर डाय मुकाबला आहे दोन्ही संघांसाठी. करा किंवा मरा अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला खेळायचं आहे. हे षटक पाहूया कशा पद्धतीने किती धावांचं बनतंय आणि किती धावांचं बनवलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला मनीष दळवी, सर्वांचं लक्ष मनीषच्या फलंदाजीकडे दिसेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल, ओ फटका चुकलाय. ऑन साइडला खेळण्याचा इरादा, उशिराने आला बॉल बॅट वरती, बॅटची एज घेतली आणि बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर. मनीष दळवी डगआउटच्या दिशेने. यावेळी तिसरा धक्का इथे बसलाय राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या स्थिर आहे 13 या अंकावरती. अजूनही 18 धावांची आवश्यकता इथे राहते. फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु बॅटच्या एजला बॉल स्पर्श करतोय आणि बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. न्यू बॅटर फलंदाज निहाल. यावी निहाल लेडीज यावी बॅकफुट होती आणि खेळला गेलेला पण शॉट. प्रज्वलने पुन्हा एकदा मिस्टेक केले. इथे केलाय त्याने गुन्हा, जो केलाय पुन्हा पुन्हा. या आधीही बॉल रोखण्याच्या प्रयत्नामध्ये चौकार गेला. आपण सातत्यपूर्ण ज्या फॉर्मॅट मध्ये खेळत आलोय ते फॉर्मॅट या मैदानामध्ये नाहीये. आपल्याला बॅरिगेटर्स बाउंड्री आहे, याच्यावरून जर बॉल गेला तर सिंगल मिळणार आहे आणि बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जर तुम्ही मिसफील्ड केलीत तर मात्र इथे चौकार मिळणार आहे. तो चौकार इथे मिळालाय. धावसंख्या 17 या अंकावधी जाऊन पोहोचले. अजूनही 14 धावांची आवश्यकता इथे राहते आणि या दरम्यान फेकला गेलेला हा बॉल आहे, लेग स्टिकच्या बाहेर राहतोय. पंच दंडित करतायत. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. धावसंख्या पोहोचते ती यावी 18 या अंकावरती. 13 धावांची आवश्यकता असताना पुढील चेंडू, फुल टॉस चेंडू, पुरेपूर संधी होती इथे. येस, कंपल्सरी ऑल प्लेयर्स डगआउट मध्ये बसून घ्या. डगआउट मध्ये बसून घ्या सर्व प्लेयर. आपण डगआउट मध्ये बसून घ्या. डगआउट बसूनच आपण गाईड करा. कोणी रेलिंग वरती भार देणार नाहीये. कमिटी मेंबर्स आपण कृपया तिकडे लक्ष असू द्या. यस, सुबळ या मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅक वरती वेदांग आहे. पुढचा चेंडू आहे, गती कमी ठेवले. यष्टीरक्षक बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय आणि इथे स्टंप आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. आणखीन एक मोहरा गार्ड बसतोय. 4था धक्का बसतोय राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 पाहायला मिळाले. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना इथे बनू शकतो, परंतु एका फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये राहून खेळणं आणि प्रत्येक बॉलवरती धाव प्राप्त करणं इथे खूप आवश्यक आहे. कारण जेवढ्या धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कमी राहतील तेवढीच मॅच मध्ये जिंकण्याची हमी राहील. न्यू बॅटर फलंदाज यस, ओमकार गांधी आलाय. विजयाचा देईल का आकार, करेल का विजय साकार. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओमकार. वेदांगचा पुढचा चेंडू, हो यावी नो बॉल आहे. एकच रन इथे मिळणार आहे. ओमकारला मिळाली होती संधी, वाटू शकला असता तो बुंदी,
परंतु बॉल गेलाय तो बॉक्सच्या बाहेर, त्यामुळे एकच रन इथे मिळते. धावसंख्या 19. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच 50-50% वरती आहे. दोन्ही संघांना समान संधी इथे असणार आहे. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरणार सर्वश्रेष्ठ. आणि यावी पण शॉट इथे आपल्याला पाहायला मिळेल जो सीमारेषेच्या बाहेर जाईल. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन मिळेल. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचले. 11 धावांची आवश्यकता इथे राहते. वेदांचा पुढचा चेंडू हो यावी स्टेपिंग करून आहे. अगदी वेगाने खेळलाय फटका. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. एकच रन इथे मिळणार आहे कारण बॅरिकेडर्सच्या वरून गेलाय बॉल, त्यामुळे 1 रन इथे मिळते या बॉलवरती. षटक क्रमांक समाप्त झाले ते 3रं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ते 21. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ पुढे जाणार आणि कोणता संघ इथूनच घरी जाणार या ओव्हर मध्ये पाहायला मिळणार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल आहे. फिल्डिंग मध्ये याने खराब कामगिरी केले, परंतु गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून चालणार नाहीये. कष्टाने आतापर्यंत कमावले, एका ओव्हर मध्ये गमावून चालणार नाहीये. त्यामुळे प्रज्वल हळदणकरकडे सर्वांचं लक्ष. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय, खराब फिल्डिंग आहे. बॉल सीमारेषा पार आहे. इथे चौकार आहे. धन धना धन बॉल गेलाय सीमारेषा पार. शानदार जानदार आरपीएल चौकार. हा फुलातून शॉट इथे पाहायला मिळाला. हरेश साळकेने थोडासा फॉरवर्डला आला, बॉलला येऊ दिलं, ड्राईव्ह केलं, कव्हर एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून जागा शोधली, जागा बनवली आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर दबडले. महत्वपूर्ण मिळालेल्या 4 धावा. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 6 धावांची आवश्यकता असताना प्रज्वलचा पुढचा चेंडू यावेळी लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. अनुपने बॉलला रोखलंय. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. इथे डॉट बॉल येतोय. समीकरण इथे बदलणार आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू मध्ये 6 धावा. अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. ज्याचे प्रयत्न सरस त्याच्या मस्तकी चढणार आहे विजयाचा कळस, तो इथे पाहावा लागेल. आणि या दरम्यान फेकला गेलेला हा बॉल आहे. अनूप आहे. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे फील्ड करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे डॉट आलाय. समीकरण याही वेळी बदललंय. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा असा चाललेला सामना. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावी हरेश कशा पद्धतीने खेळतोय हे खूप महत्वाचं. हो याही फटका इथे चुकलाय. अगदी सरळ मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल तो फील्ड करताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू इथे डॉट आलाय. यस, याच बरोबर या क्रीडा नगरीमध्ये मुन्ना पुसाळकर यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो मुन्ना शेठ आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. यस, यावी फेकला जाणारा बॉल आडव्या बॅटने करायचा होता वार, परंतु बॉल गेलाय यावी डिक्लेअर झोन मध्ये, त्यामुळे 1 रन इथे मिळते. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचले. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. स्कोर इक्वल झाला. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे एका बॉल मध्ये तुम्हाला 5 धावा बनवायच्या आहेत. चौकार लगावला तर फर्स्ट बॅटिंग करणारी विनर टीम ठरणार आहे. आणि यावी फेकला गेलेला बॉल एक सिंगल इथे मिळते आणि हा सामना इथे जिंकला गेलाय जयभेरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून. जरूर प्रज्वल हळदणकरने फिल्डिंग मध्ये 2 चौकार त्याने गमावले होते, परंतु गोलंदाजीमध्ये महत्वाच्या क्षणी गेम चेंजर गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलाय आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये विजयी ठरलेली टीम पाहायला मिळते जय भैरी मुरुगवाडा. यस, या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, या किताबाचा मानकरी, गेम चेंजर, मॅच विनर प्रज्वल हळदणकर, मॅन ऑफ द मॅच. प्रज्वल हळदणकर, मॅन ऑफ द मॅच. चला पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय, ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्या त्यांनी त्वरित आपल्या गाड्या हटवायच्या आहेत, कारण आता ट्रॅफिकची गाडी येऊ शकते. ती जर आली तर मात्र तुम्हाला फाईन बसू शकतो, कारण कालच्या रजनीमध्ये 17 गाड्यांवरती फाईन बसलेला आपण पाहिलंय. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी विनंती करतोय, ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्यात आपण आपल्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क करा, अन्यथा आपला चेंडू घेऊन यावी बॅक हँड पहिलीच डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. बॅकफुटवरती येऊन पंच करताना साईराज पाहायला मिळतोय. सिंगल धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं त्याने इथे ओपन केले. दुर्वांक आहे, एक उगवता सितार आहे. यस, आणि त्याच दरम्यान
सन्माननीय राखेजी पवार सर यांचं आगमन झालं आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. राकेश पवार सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या रत्नागिरी प्रीमियर लीगमध्ये. अमरजित यद्रे सर यांच्या शुभहस्ते यावेळेला पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. व्यापी इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळालाय. दुर्भांक आहे, छोटा पॅकेट बडा धमाका याची ओळख राहिली आणि याबी बॅट चेंज घेऊन डिक्लेअर झोनमध्ये बॉल जातोय, त्यामुळे 1 रन मिळेल साईदाजी याला. संघाची धावत संख्या सरकते पुढे आणि पोहोचते 3 या अंकावरती. हा सामनाही तेवढाच महत्त्वाचा आहे. बेस्ट ऑफ 4 मध्ये जायचं आहे. यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचे सामने ड्रॉच्या माध्यमातून ऑलरेडी 3 संघ पुढे गेलेले पाहायला मिळालेत, परंतु हा 4था संघ कोणता बनतो या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळी शानदार पॉवरफुली खेळला गेलेला फटका पंच शॉट आहे. Yes, एकच रन इथे मिळणार आहे. यस, आणि त्याचबरोबर राजा सर, आजच आपण जे 4 सेमीफायनलिस्ट संघ असतील त्यांचा देखील चिठ्ठ्याद्वारे स्पष्ट होईल कोण कोणाच्या विरोधामध्ये उपांत्य फेरीची लढत उद्याच्या रजनीमध्ये खेळेल. आणि Yes, त्याचबरोबर अजून एक सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय निलेश सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी अमरजित यद्रे सर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन केला जातोय. आपला अमूल्य वेळ या RPL साठी खर्च केल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. यस दुर्बांग बॅकहँड डिलिव्हरी, यावी फटका लाजवाब आहे. बॉल सीमा रेषा पार आहे. साईराजच्या बॅट मधनं RPLचा हा दमदार चौकार आहे. अप्रतिम शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं. ताकद दाखवली, नजाकत दाखवली, स्कोर कार्ड मध्ये बरकत आणली. अफलातून बनवला गेलेला हा फटका इथे म्हणावा लागेल. वेगवान होता, ताकदवर होता, नो चान्स फॉर फिल्डर. 4 धावेने धावत संख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. दुर्बांग पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा आला इथे इशारा. एक चौकार लगावल्यानंतर दबाव गोलंदाजावरती येतोय. अनुभव कमी आहे या गोलंदाजाकडे, परंतु चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रभावित केलं या गोलंदाजाने या लीग मध्ये. यस, यावेळी अगदी सरळ खेळला गेलेला पंच शॉट बॉल यावेळी डिक्लेअर झोन मध्ये जाईल, त्यामुळे 1 रन इथे मिळेल. दरम्यान षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना एनआर स्पोर्ट्स संघाची धाव संख्या बिनबाद 10 धावा. उत्तम अशी सुरुवात इथे लाभले एनआर स्पोर्ट्स संघाला आणि खास करून साईराज सनगरे आजच्या नाईटचा हा बेस्ट बॅट्समन ठरलाय. कारण पहिला सामना खेळत असताना धुवाधार केली गेलेली त्याच्या माध्यमातून बॅटिंग एक हाती आपल्या संघाला विजय संपादन करून देताना त्याने रचलेला इतिहास आणि त्यानंतर याही सामन्यामध्ये एक चौकार टोकून एक चांगली सुरुवात आपल्या संघाला त्याने इथे मिळवून दिले. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे आदित्य ठीक, राईट आर्म राऊंड द विकेट आणि समोर आहे तो यश मस्के. पहिला बॉल सेम डिलिव्हरी, बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. निखिल निराश आहे. यष्टीरक्षकाची भूमिका तो बजावतोय, बॉल गॅदर करू शकला नाहीये, त्यामुळे बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळाले. आणि त्यानंतर फेकला गेलेला हा पुढील चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला. बाउन्स चांगला होता या बॉलला, परंतु जी लाईन लेंथ होती ना ती कुठेतरी चुकलेली पाहायला मिळते, त्यामुळे वाईट स्वरूपात 1 रन संघाला इथे मिळेल. 1 रनने धाव संख्या 12 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. आदित्य पुढील चेंडू घेऊन यश मस्के. हो, याही वेळी ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर ठेवतोय बॉल. सर्वात जास्त कवायत यावी पंचांना करावी लागली आजच्या रजनीमध्ये. पुढील चेंडू आहे. हो, यावी सरळ खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॉक्सच्या बाहेर जातोय बॉल. पहिला धक्का इथे बसणार आहे एनआर स्पोर्ट्स संघाला. यश मस्के डगआउटच्या दिशेने परततोय. धावसंख्या 1 गडी बाद 13. 1 विकेट इथे प्राप्त केली गेली आदित्यच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॅट ऑलरेडी क्लिअर झाली आणि बॉल उशिराने बॅटवरती आला, त्यामुळे बॅरिकेडर्सच्या वरून बॉल जातोय, त्यामुळे बॉक्स आउटून मैदानाच्या बाहेर जावं लागलं. निरंजन न्यू बॅटर स्ट्रायकिंगला खेळण्यासाठी सज्ज आहे. हो, यावेळी काय बाउन्स पाहायला मिळालाय, काय येतोय पंचांचा निर्णय. सिंगल रन आहे, 1च रन इथे मिळणार आहे. एकदम 1 ते 2 इंचांचा फरक होता मित्रांनो. चौकारापासून नशिबाची साथ मिळाली नाही, परंतु एका धावीची साथ निश्चितच भेटलेली संघाला.
धावसंख्या 14, 14 रन. हो, याही वेळी मनगटाचा वापर करून फेकण्याचा होता इथे प्रयत्न. वाईड लाईन वरून बॉल कॅरी होतोय, त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता. ओमकार पहिरेकर यांच्या चेहऱ्यावरची स्माईल निश्चितच डॉट बॉलची सूचना देणारी इथे होती. आणि एक बॉल बाकी आहे. सलग 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळालेत. दुसऱ्या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. आदित्य बॉलिंग मार्गवरती शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. निरंजन, हो, यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. शेवटच्या बॉलवरती आणखीन एक विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतो आदित्य. यशस्वी गोलंदाज ठरलाय संघाचा. 2 मोहरे त्याने इथे गारद केलेत आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 14, 14 रन. दोन गडी बाद धावसंख्या आहे ती 14. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः कर्णधार, संघनायक, लीडर निखिल सुवारे तिसरं षटक घेऊन बॉलिंग पॉइंटवरती ते सज्ज होईल. तर समोर असेल साईराज सनगरे. एक चौकार त्याच्या बॅटमधनं इथे आपण पाहिलं आहे, परंतु निखिलचं आव्हान कशा पद्धतीने तो स्वीकारतोय याकडे आपण लक्ष ठेवूया. लेग ब्रेक केला गेलेला चेंडू, एक चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. दुर्वांगच्या माध्यमातून यष्टीरक्षण इथे पाहायला मिळते. डॉट बॉलने षटकाला सुरुवात केली ती निखिल याने. आणि बाबू आहे जो यावेळी साईराजला काही सूचना देतोय, कारण त्याची बॉलिंग ॲक्शनकडे पाहून चालणार नाहीये. तर आपल्याला बॉलच्या टप्प्याकडे आणि शेवटपर्यंत बॉलकडे पाहणं आवश्यक आहे. फेकला गेलेला बॉल बॅकफुटवरती येऊन खेळला गेलेला फटका आहे. एकच धाव इथे मिळणार आहे, 1 रन इथे मिळणार आहे. प्रयत्न चाललेत साईराजचे. हो, यावी ड्राईव्ह आहे, फटका लाजवाब आहे, चौकार आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. खणखणीत दमदार आरपीएल चौकार साईराजच्या बॅटमधून. वेगवान खेळला गेलेला, ताकदीनिशी खेळला गेलेला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला नो चान्स मध्ये लगावला गेलेला हा टोला इथे पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये कोणतीच कमी नव्हती. 4 रनची हमी होती आणि त्यानंतर फेकला गेलेला हा फसवा बॉल ऑफ ब्रेक चेंडू होता. बाहेरून आतमध्ये आणला गेला आणि बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये इथे, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळाले. निखिल आहे, पुढील चेंडू घेऊन तो इथे सज्ज होतोय. हो, यावेळी बॅटची एज घेतले. येस्टनच्या खूप क्लोजली कॅरी होताना बॉल इथे पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये जातोय, त्यामुळे 1 रन याही बॉलवरती इथे मिळेल. धावसंख्या 20, षटक क्रमांक 30 आहे इथे सुरू. प्रयत्न चाललेत साईराजचे ही मोठे फटके खेळण्याचे. होय, हाही फटका अगदी जबरदस्त आहे. काय जागा शोधले, निखिल वरती केलाय वार, बॉल केलाय तडीपार, धावा मिळतायत 4. पाहायला मिळतोय ते शानदार आरपीएल चौकार. 4 धावा आहेत. खणखणीत आहे, दमदार आहे, शानदार आहे, बहारदार आहे, अफलातून आहे. तो हा चौकार आहे जो यावेळी लगावलाय साईराजच्या बॅटमधून. आक्रमण, हल्ला, धावांचा मारला गेला इथे डल्ला. धावसंख्या पोहोचले ती यावी 24 या अंकावरती. चार रन, 4 रन. कारण डिरेक्टली न्यूयॉर्क कर्टनवरती 1 बाउन्स आदळलेला हा बॉल होता, त्यामुळे इथे 4 धावा मिळत आहेत. साईराजच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. धुवाधार फलंदाजी, आक्रमण, हल्ला, डल्ला मारताना पाहायला मिळालाय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू यावी आयुष आहे. आयुषला आयुष्यातील महत्वपूर्ण षटक इथे दिलं गेलंय आणि यावी नो बॉलचा आलेला इशारा आणि त्यानंतर मिळणारी एक सिंगल. बाय 1 गेट 1 फ्री, एकावर एक फ्री मिळते. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. 26 रन, 26 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या.
आयुष पुढील चेंडू फॉलो थ्रो मध्ये शानदार फिल्डिंग आहे. पंचांच्या माध्यमातून काय येतो निर्णय पाहूया. यस यावी क्रॉस झाला नव्हता त्यामुळे साईराज सनगरे रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. साईराज क्रॉस झालेला पाहायला मिळाला नाही. रणनीती होती साईराजला स्ट्राईक देण्याची, बाबूचाही तो प्रयत्न होता, कॉल दिला गेला, परंतु जे क्रॉसिंग अपेक्षित होतं ते इथे झालेलं पाहायला मिळालं नाहीये. त्यामुळे मैदानाच्या बाहेर रनआउट होऊन जातोय तो साईराज सनगरे. खूप मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे जुई स्पोर्ट्स संघाने आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती. आयुष पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला बाबू. लेग ब्रेक चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, बॉल फील्ड केला जातोय. सपोर्टला आहे फिल्डिंग, एकच रन इथे मिळेल. सिंगल घेत धावसंख्या सरकले पुढे 27 अंकावरती जाऊन पोहोचले. अनुज आलाय. हो यावी फुल टॉस चेंडू पंच केलाय त्यामुळे एकच रन इथे मिळणार आहे. पूर्ण ताकदीने केलेला प्रहार होता, परंतु इथे पंच शॉट आहे त्यामुळे एकच रन इथे मिळेल. बॅरिकेटर्स बाउंड्री, त्यामुळे तुम्हाला पंच शॉटमध्ये फक्त आणि फक्त एकच रन इथे मिळणार आहे आणि 3 रन इथे मिळाले. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज देतोय. लो फुल टॉस, परंतु आडव्या बॅटने खेळलेला हा फटका होता. हाई बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल त्यामुळे एकच रन मिळेल, कारण डिक्लेअर झोन इथे पाहायला मिळणार आहे. जे निळं कर्टन लगावलं गेलं त्यावरून जर बॉल गेला तर मात्र इथे तुम्हाला सिंगल मिळणार आहे, परंतु निळ्या कर्टनला बॉल जर स्पर्श केला तर मात्र तुम्हाला चौकार इथे मिळणार आहे. हो यावी रोखण्याचा प्रयत्न, कव्हर फील्ड होती तिथे तैनात आणि एक रन तद्वर इथे घेतली गेले रनिंगच्या माध्यमातून. एका रनने धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचले. एक फायटिंग स्कोर निश्चित उभारला गेलाय एनआर स्पोर्ट्स संघाकडून. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झालाय. षटक क्रमांक 4 इथे संपन्न होत आहे. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एनआर स्पोर्ट्स संघाने धावा बनवल्यात 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जुई स्पोर्ट्स संघासमोर. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ बेस्ट ऑफ 4 मध्ये एंटर होणार दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. चला स्पीडअप घ्या. यस 32 धावांचं लक्ष आहे जुई स्पोर्ट्स संघासमोर. सलामीची जोडी आदित्य आणि निखिल या जोडीवरती सर्वांचं लक्ष इथे असणार आहे, कारण ही महत्त्वाची जोडी आहे. जुई स्पोर्ट्स संघाची बेस्ट जोडी यावी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी इथे दाखल होते. निखिल स्वतः कर्णधार, जो लीडर आहे तो लीडर आहे आणि यावी लीडरची भूमिका बजावताना इथे निखिल सुबारे, जो यावी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला आदित्य आणि बॉलिंग मार्कवरती अमान. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ओ यावेळी ड्राईव्ह केलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होणार आहे. एकच रन इथे मिळते. फटका सरस होता, अलॉंग द कार्पेट होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झाला. त्यामुळे एका दावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करताना निखिल सुबार इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अमान पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय.
हो, याही वेळी भन्नाट गती पाहायला मिळेल, परंतु याही बॉलवरती एक रन इथे मिळणार आहे. फिल्डिंग थोडीशी अनुजकडून चुकलेली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा विनंती करतोय, रेलिंगला खूप महत्व आहे, कारण रेलिंगवरती आपल्याला काही निर्णय आहेत, त्यामुळे रेलिंगवरती कोणी हात ठेवू नयेत विनंती राहते सर्व दर्शक. अमान पुढील चेंडू घेऊन याही वेळी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. पंचांचा इशारा पोहोचलाय. एक रन एक्स्ट्रा इथे मिळेल. व्हाईट बॉल करार केला गेलाय. अमान पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल धावा इथे खर्च करताना पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर वाईट स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव त्याने इथे दिले. यावी परफेक्ट यॉर्क होता. ऑन साइडला खेळला गेलेला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल फील्ड करताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. अशा पद्धतीने गोलंदाजी परफेक्ट वाईड लाईन किंवा परफेक्ट फुलर लेन्थला बॉल ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि यावी बॅकफूट होते, अगदी यष्ट्यांच्या खूप क्लोजली आलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने. एक रन मिळते. घोषित क्षेत्र आहे, त्यामुळे एकच रन इथे मिळणार या फटक्यावरती. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचले. हो, यावी गुगली बॉल होता. गुगली बॉल होता. परंतु काय येतोय निर्णय बघूया. यावी डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. अपील जरूर इथे केलं गेलं होतं. व्हाईट बॉल मागण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु अपील इथे फेटाळलं जातं, त्यामुळे डॉट बॉल अमानच्या माध्यमातून. हो, यावी सॉफ्ट हँडनी फक्त दिशा दिली बॉलला. पॉईंट रिजनमध्ये चेंडूला ढकललं गेलंय. एक रन मिळते. पहिलं षटक इथे संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 5 धावा. अजूनही 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 27 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 9 रन. अठरा चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने साईराज सनकरेने फलंदाजी केली, त्या पद्धतीची फलंदाजी जुई स्पोर्ट्स संघाकडून एखादा फलंदाज जर इथे पेश केली ना, तर निश्चितच हाही सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकतो. कारण पहिले 3 सामने या आधीचे आपण लास्ट ओव्हरपर्यंत गेलेले पाहायला मिळालेत. निरंजन वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं षटक. बॉलिंग पॉइंटवरती तो सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला आदित्य. निरंजनचा पहिला बॉल आदित्यसाठी. गती कमी होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. बाबूने ते थोडीशी मिसफिल्ड केली आणि एक चिकी रन घेतले, कारण जेणेकरून स्ट्राईक निखिलला कशी देण्यात येईल हा प्रयत्न होता आणि ती एक चिकी रन घेऊन स्ट्राईक दिली गेली ते निखिल सुबारियाला. 1 रनने धावसंख्या पोहोचले ती 6 या अंकावरती. निरंजनचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल तो निखिल. इथे प्रत्येक ओव्हरमध्ये एकाच दुसरा चौकार लगावणं खूप आवश्यक असणार आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिले तर पर ओव्हर 9 रन इथे पाहायला मिळते. म्हणजे 9 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. हा बॉल इथे आपण बॅकफूटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल, त्यामुळे 1 रन याही बॉलवरती इथे मिळेल. प्रयत्न चाललेत निखिल सुबारेचे, परंतु जी जागा प्लेस करायच्या त्या प्लेसमेंटला बॉल कॅरी होताना पाहायला मिळत नाहीये. याही वेळी बॅकफुटवरती येऊन अतिशय सुरेख फटका, परंतु त्याही पेक्षा सुंदर असं क्षेत्ररक्षण साईराज सनगरे इथे केले. संघ मालकाने, संघ कर्णधाराने जो विश्वास साईराजवरती दाखवला गेला तो त्याने सार्थकी ठरवलाय. जी जबाबदारी त्याच्यावरती सोपवली ना ती पूर्णत्वास त्याने नेले. आतापर्यंत शानदार खेळाचं प्रदर्शन साईराज कडून इथे आपण पाहिले. पुढील चेंडू निखिलसाठी. यावी गती कमी होती. इन स्विंग चेंडू होता, परंतु यावी यष्टीरक्षकाच्या शोल्डरला टच करून बॉल कॅरी होतोय, त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. अपील केलं गेलं होतं बॉक्स आउट साठी, परंतु यष्टीरक्षकाला स्पर्श होऊन बॉल रेलिंगच्या बाहेर गेला होता, त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. आणि 1 रनने धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. 24 धावांची आवश्यकता अजूनही राहते. पुढील चेंडू खूप महत्वाचे आहेत निखिल सुवारेसाठी, कारण 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. यष्टीरक्षकाने बॉल इथे अडवलाय, रोखलाय, परंतु वाईट स्वरूपात 1 रन संघाला इथे मिळाले. निरंजन काही चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीने त्याने हाताळले, परंतु त्यानंतर आलेला हा एक शानदार आहे गॅप शॉट पाहायला मिळतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना समांतर
भागामध्ये दुभागून बॉलला दवडले ते सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत आहे हा चौकार आहे. या 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती यावी 13 या अंकावर. एकोणीस धावांची अजूनही आवश्यकता. पुढील चेंडू यावी सॉफ्ट अँड प्लेड केले. बॉलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा इथे पाहायला मिळाला आणि एक चिकीरन इथे घेतले गेले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना इथे दिसतोय तो निखिल सुवारे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 18 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत ते 12 चेंडू 18 धावा. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 9 रन. या दरम्यान या क्रीडानगरीमध्ये सन्माननीय वीरेंद्र घाडेकर सर यांचं आगमन झाले. वीरेंद्र घाडेकर सर आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. वीरेंद्र घाडेकर सर आपल्या या क्रीडानगरीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे. विनंती करेन आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. साईराज गेम चेंजर मॅच विनर फलंदाजीमध्ये केलाय त्याने धमाका. गोलंदाजी पाहूया कशी करतोय. पहिलाच बॉल नो बॉल +1 रन. 2 धावा इथे मिळणार आहेत. यावेळी मिळणार आहेत ते या बॉलवरती नो +1. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. धावसंख्या सरकले पुढे पोहोचले 16 या अंकावरती. 16 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. अजूनही 16 धावांची आवश्यकता असताना साईराज सनकरेचा बॉल ऑफ ब्रेक होता. ओ यावेळी काय पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. फोर रन. 4 धावा इथे मिळत आहेत. या 4 धावेने धावसंख्या पोहोचले 20 या अंकावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. स्वीप शॉट खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 1 रन याही बॉलवरती मिळेल. जो लीडर असतो तो लीडर असतो आणि लीडर आहे तुझ्या या संघाचा तो म्हणजे निखिल सुवारे. अप्रतिम फलंदाजी करत आलाय. आपल्या संघाला जी आवश्यकता आहे ते पूर्णत्वास नेण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे करताना तो दिसतोय. हो यावी फटका चुकलाय तरीही बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळणार आहे. बॅट टच झालेला हा बॉल इथे पाहायला मिळाला. त्यामुळे 1 रन बॅट्समनच्या खात्यामध्ये जोडला जाईल. धावसंख्या 22. अजूनही 10 धावांची आवश्यकता इथे राहते. साईराज सनगरेच्या वरतीही इथे दबाव निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो निखिल सुवारे. पुढील चेंडू ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न अगदी सरळ केलाय. फॉलो थ्रो मध्ये जम्प करून बॉलला फील्ड करताना तो पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू इथे आलाय. हा डॉट बॉल खूप महत्वाचा आहे साईराजच्या दृष्टिकोनातून. कारण आपल्या संघाला कमबॅक करण्यासाठी त्याचा आत्मविश्वास कुठेतरी वाढणं अपेक्षित होतं आणि तो इथे डॉट बॉल आल्यामुळे निश्चितच तो कुठेतरी आपल्या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळेल. पुढील चेंडू साईराजाचा. निखिल सज्ज होतोय. यावेळी अगदी शानदार आहे कारण फलंदाजी ते जानदार आहे. अतिशय अप्रतिम खेळला गेलेला हा गॅप शॉट आहे. RPL चौकार आहे. काही जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. मनगटाचा केला वापर आणि जागा शोधली बनवला फटका आणि दोन्ही फलंदाजांना अचंबित करणारा हा फटका आहे. क्षेत्ररक्षकांना अचंबित करणारा हा फटका आहे. इतका सुरेख फटका ज्याप्रमाणे बंदुकीतनं गोळी निसटावी आणि वेगाने ती जावी ना त्याच पद्धतीने बॅटमधून निघालेला हा बॉल होता. इतका वेगाने गेला की दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावेने धावसंख्या पोहोचले. यावी 26 या अंकामध्ये 26 रन. 6 धावांची आवश्यकता येते आणि या दरम्यान हा फेकला गेलेला बॉल एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या माध्यमातून केले गेलेले जोरदार अपील आहे. परंतु यावेळी काय घडलंय पाहूया. हा निर्णय खूप महत्वाचा आहे. पंचांचा निर्णय खूप महत्वाचा आहे. मेन एम्पायर स्क्वेअर लेग एम्पायर आणि त्याचबरोबर सर्व लाईनमन एकत्र येऊन इथे निर्णय घेतील. कारण हा बॉल जेवढी रन महत्वाची आहे ना तेवढाच महत्वाचा हा बॉल आहे मित्रांनो. परंतु या बॉलवरती धावा किती मिळणार आहेत हे तेवढंच महत्वाचं इथे ठरणार आहे. निश्चित इथे वेळ घेतला जाईल.
यस पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय? यस आउट करार केला गेलाय. रन आउट इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे देखील या मैदानाच्या बाहेर परतेल. नॉन स्ट्राईक एंडला पोहोचू शकला नाहीये. धावसंख्या 26. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. यस अंडरम क्रिकेट खेळाडूंसाठी खुश खबर आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब पुरस्कृत मुरुगवाडा क्रिकेट मंडळ आयोजित भव्य नाईट अंडरम लीग क्रिकेट स्पर्धा 2026 विजेत्या संघाला रोख रक्कम 25,000 आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक आणि त्याचबरोबर इतर आकर्षक बक्षिसेही लगावली गेलेत. प्रवेश फी फक्त 2,000 रुपये वितरणात ठेवली गेले आणि स्पर्धेचं ठिकाण आहे पांढरा समुद्र नाका मुरुगवाडा रत्नागिरी. ज्या खेळाडूंना या लीग स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी MCC युवक मंडळ मुरुगवाडा अभिषेक भोळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सन्मान्य श्री रवींद्रजी चव्हाण साहेब पुरस्कृत मुरुगवाडा क्रिकेट मंडळ आयोजित अंडरम लीग क्रिकेट स्पर्धा 2026. यस बॉलर नेम अनुजच्या हातामध्ये संपूर्ण संघाची जबाबदारी इथे पाहायला मिळणार आहे. परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल या विकास असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल खूप महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू यावेळी एनआर स्पोर्ट्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तर प्रत्येक रन जुई स्पोर्ट्स संघाला कुठेतरी आशा पल्लवित करताना पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ 4 मध्ये दाखल होण्यासाठी चाललेली ही लढत आहे. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. आजच्या रजनीतला सुपर डुपर हिट मुकाबला ठरणार आहे कारण हा साखळी गटातील शेवटचा सामना इथे आपण पाहणार आहोत आणि यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचे सामने ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय अनुज. शेवटचा निर्णायक महत्वपूर्ण षटक. शेवटचे 6 चेंडू याच्या हातामध्ये सोपवले गेलेत. पहिला बॉल यावी बॅकफुटवरती येऊन पंच केलाय. बॉल जाईल डायरेक्टली डिक्लेअर झोनमध्ये. त्यामुळे 1 रन या बॉलवरती इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचेल ती यावी 27 या अंकावरती. 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल जर इथे आला तर निश्चितच रंगत येणार आहे या मॅच मध्ये. यावी फेकला गेलेला हा बॉल वेगवान फटका नाकाम ठरलाय क्षेत्ररक्षक. बॉल जातोय अगदी वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी होतोय फरार. इथे पाहायला मिळाला शानदार चौकार. निरंजन बॉल रोखू शकला नाही. अलॉंग द कार्पेट क्रीडांगणाला गुदगुल्या करत ग्राउंडला गुदगुल्या करत बॉल चालला होता परंतु या गुदगुल्यांमध्ये फसला तो निरंजन आणि इथे चौकार देऊन बसलाय. महत्वपूर्ण 4 धावा इथे मिळाल्यात त्या जुई स्पोर्ट्स संघाला. स्कोर इक्वल झाले. एका विनिंग रनची आवश्यकता इथे असणार आहे. 4 चेंडू